चला स्पीडअप करायचंय. फ्रेश मॅच. अंतिम 3 मध्ये जाणारे 2 संघ मिळाले. एक आहे तरघर आणि त्याआधीच आपण पहिला संग्राम 11 नितलस. हे 2 संघ अंतिम 3 मध्ये गेलेत. आता या 4च्या पूल मधून एक संघ अंतिम 3 मध्ये जाईल. टायगर देवत आणि आरसीसी भगतवाडी दोघांमध्ये एक तुल्यबल्य अशी मॅच आपण इथे एन्जॉय करणार आहोत. मॅच एन्जॉय करण्यासाठी मॅचकडे मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चलेन. एक दमदार असा क्रिकेटचा सामना आपल्या सगळ्यांना इथे बघायला मिळणार आहे. आरसीसी भगतवाडी म्हटलं तर यंदाच्या वर्षामध्ये खूप चांगल्या फॉर्मात असलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला असलेला टायगर देवत म्हटलं तर सोने पे सुहागा. तितक्याच ताकदीचा त्याच दर्जाचा खरं तर एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ आहेत आणि दोघांमध्ये ही एक मोठी लढत आपल्याला इथे एन्जॉय करायला मिळणार आहे. ती पाहण्यासाठी तुम्हा सगळ्यांना मी घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये. यू आर वॉचिंग द बिग फाईट नाव अँड मॅच बिटवीन 2 टॉप टीम्स. वी टू गो आरसीसी भगतवाडी अँड टीम टायगर देवत दोघांमध्ये असेल एक बलाढ्य मॅच. ती मॅच पाहण्यासाठी वी आर बॅक इन द क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळसा घेतोय. 1 2 3 स्टार्ट. सागर गोलंदाजीसाठी समोर फलंदाज नॅट नंबर 1 and 2 30 क्रमांक जर्सीचा एक ताकदवर फलंदाज सागर. सागर साठी हा बॉल पहिलाच बॉल हवेमध्ये. जेलची संधी खेळाडू उपलब्ध. जेल टिपला पहिला फलंदाज टिपण्यामध्ये यश मोहन फडके कॅप्टन लीडिंग ऑन दी फ्रंट. पहिलाच धक्का टीम आरसीसी भगतवाडीला. चला स्पीडअप करायचंय. देवट टीम टाइम अलर्ट असेल याच्यावरती देखील फोकस करा. 3:20 ला सामना चालू झालाय. फक्त 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे. म्हणजे आता 13 वाजले. त्यातील पहिल्याच बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती अजून एक धक्का. क्लीन बॉल. यष्ट्याचित बाद केलाय दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. मूड मध्ये आलाय. त्याचं कसं सगळी सोय झाली जलपानाची मद्यपानाची आणि ते सगळी सोय खरं तर करून ते इथे आलेलं आहे. मॅचकडे आपण जाऊ. आरसीसी भगतवाडी टायगर देवत दोघांमध्ये मॅच. रुद्र भगत सागर भगत ही जोडी. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सागर भगत मैदानाच्या आतमध्ये. रुद्र भगत हा फलंदाज मैदानामध्ये. या खेळाडूला मैदानामध्ये जास्तीत जास्त वेळ थांबणं महत्वाचं आहे. कारण की त्याच्यामध्ये जी क्षमता आहे ती आपण कित्येक वेळेला पाहिलेलं आहे. प्रत्येक मैदान खरं तर गाजवणारा फलंदाज राहिलाय आणि जितका जास्त चेंडू तो खेळेल ना मी म्हणेन ती त्यांच्यासाठी चांगली स्थिती असणार आहे. मग त्यासाठी त्याला जास्तीत जास्त चेंडू देखील खेळावे लागतील. मॅचकडे घेऊन चालतोय. गोलंदाज आहे तयार. गोलंदाजीसाठी सागर पाटील तर समोर सागर घरत. सागर घरत आणि सागर पाटील दोघांमध्ये मॅच. कुठला सागर असेल सरस. हा चेंडू ऑफ स्टिकला आपण पाहतोय फेकायचा प्रयत्न जरूर होता परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अतिरिक्त रन टीमला मिळते आणि एक रन इथे आपण पाहतोय अतिरिक्तच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये जमा. धावफलकाला एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 1 धाव आता अकाउंट ओपन व्हाईटच्या स्वरूपात झालेलं आहे परंतु 2 गड्यांचा मोबदला मोजलाय त्यांनी आतापर्यंत.
खराब परिस्थितीमध्ये आरसीसी भगतवाडी टीम कसाड्याच्या अडचणीमध्ये सापडलेल्या आहे. हा चेंडू देखील शांत पद्धतीने खेळायचा प्रयत्न जरूर झाला बघा. क्लॉज एन्काउंटर जरूर घडला असता परंतु नाही. सिंगल रन सहजरित्या पूर्ण केली जाते. सहज आपण पाहतोय आपल्याला इथे ही सिंगल धाव बघायला मिळाली आणि या खरं तर एका धावेच्या सहाय्यानं 2 वरती संघ जाऊन पोहोचत आहे. 2 रन्स ऑन अ बोर्ड, 2 धावा धावफळकावरती लागलेल्या टीमच्या खात्यामधील या धावा आपल्याला इथे पाहायला मिळाल्या. गोलंदाजीच्या बोहल्यावरती असलेला गोलंदाज छान गोलंदाजी ते दाखवून देतोय. पाहू शकतो आपण त्यांची गोलंदाजी किती खरं तर आपल्याला दर्जेदार बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन रुद्रा, छोट्या चणीचा, वय वर्ष 16, 17 वर्षाचा खेळाडू. आपल्यामध्ये मोहन बडके वन्स अगेन तिसरा धक्का टीमला. खेळाडू बाद, रुद्रच्या खेळीचा अंत, भगतवाडीला मोठा धक्का. देवत संघ आपण जर विचार केला यंदाच्या कारकिर्दीचा तर होम ग्राउंडची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कानपोली संघाच्या अगेन्स्ट देखील एक दणदणीत विजय जिथे गणेश वाघमारे मॅन ऑफ द मॅच ठरले होते. त्या संघाच्या खरं तर अगेन्स्ट आरसीसी भगतवाडी संघ जो आपण पाहिला किंजल ट्रॉफी मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दिला परंतु इथे मात्र आता थोडासा बॅकफूट वरती कारण की समोरील एकाच कॅलिबरचा संघ आल्यानंतर त्यांचा कॅलिबर कुठेतरी ढासळलेला पाहायला मिळतो. मी म्हणेन जागृत व्हावं लागेल. एखादं जागृत देवस्थान जसं प्रसिद्ध होतं ना तसं जागृत इथे या खरं तर खेळाडूंना व्हावं लागणार आहे. नाहीतर अभी नहीं तो फिर कभी नहीं, अब हारे तो सब हारे, अब जीते अगले दौर में मौका मिलेगा. एकूण 2 धावा झालेत 3 गड्यांचा मोबदला. तिसऱ्या पंचांकडे अरे यार 4 चेंडू झालेत. हा चेंडू पंच पुन्हा एकदा वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धाव इथे धाव फलकावरती. सागर पुढील चेंडू. हा चेंडू देखील तितक्याच ताकदीचा आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी इथे सागरच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बघा. पुढील चेंडू लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रथमेश. दांडी गुल आणि अजून एक धक्का देत असताना अजून एका खेळाडूच्या खेळीचा अंत आपण इथे पाहतोय. सागरची एक अफलातून गोलंदाजी सगळ्या प्रेक्षक वर्गाला एक आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी मेजवानी इथे पाहायला मिळाली आणि फलंदाज आपण पाहतोय क्लीन चिटच्या स्वरूपात बाद करत आपलं षटक इथे समाप्त केलं. 3 गड्यांना बाद करत 4 धावा खर्च केल्या. 4 गड्यांना बाद करत 3 धावा खर्च केल्यात. एक जबरदस्त गोलंदाजी. क्रिकेटर नंतर आधी कॉमेंटेटर मागतात हल्ली कारण की इन्कम जास्त आहे. क्रिकेटरचं इन्कम आपण जर पाहिलं तर लात मारून इथे यावं लागतं. त्यामुळे या गाण्याचा काही अर्थ नाहीये मी म्हणेन.
कारण की क्रिकेटच्या मागे लागलेला युवक जर काम धंदा सोडून जर येत असेल तर मग त्याचं कठीण आहे. एकूण धावा झाल्या 3, 4 गडी आणि 4 गड्यांचा मोबदला भगतवाडी टीमनं मोजलेला आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे नावडे आणि त्यांच्या अगेन्स्ट जासई. तर दोन्ही टीमचे खेळाडू बघा, आपण टॉस साठी तुमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. नावडे आणि जासई दोघांमध्ये असणारे मॅच. सेकंड ओव्हर शुभम पाटीलची गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळेल. जरा स्पीडली आपल्याला खेळायचं आहे. ऑलरेडी तुम्ही सेट आहात मिळेल. शुभम तयार गोलंदाजीसाठी. समोर सागर घरत गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाजी करण्यासाठी तयार. यावेळचा बॉल चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. 1 रन कंप्लीट केले. सेकंड साठी अति वेगानं डिरेक्ट हिट काम बनून जाते आणि फलंदाज बाद होतोय. त्या धावचितच्या स्वरूपात हा मोहरा टिपला गेला आणि इथून खेळाडूच्या खेळीचा अंत. ज्ञानराजजी मस्कर साहेब उर्फ माऊली या नावानं प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व, त्यांचं इथं आपल्याला आगमन पाहायला मिळत आहे. आदरणीय ज्ञानराजजी मस्कर साहेब माऊली यांचं इथं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. मोर्या ग्रुपचे आमचे सर्व आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. फटका बघा सुंदर सजवलाय. अक्रॉस द बॅटल एक देखना स्ट्रोक फाईनच्या रिजन मधून अलीकडच्या बाजूला. आज त्यांना खेळायचंय ते म्हणजेच समोर देखील तितक्याच ताकदीचा संघ असणार आहे. ओहो क्या बात आहे. संघ अडचणीमध्ये होता. मच निडेड 1 मोर बाउंड्री इज हिअर. अजून एक थर्डमॅनच्या रिजन मध्ये खेळलेला एक धमाकेदार फटका चौकार. बारा रन्स पाहतोय. 5 गड्यांचा मोबदला अद्यापर्यंत मोजलेला देखील आहे. फटका चांगला आहे. अतिशय दमदार स्ट्रोक बाहुबली फटका. फलंदाज सागर गरजच्या बाट मधून हा तिसरा खणखणीत मोठा स्ट्रोक षटकार. घी का लड्डू स्विंग कर दिया. अठरा रन्स अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील शुभमचा. हा चेंडू पंचांकडे अपील परंतु आउट बॅट्समन स्वतः देतोय. बघा खेळाडूवृत्ती स्पोर्ट्समनशिप काय असते, स्पोर्ट्समन पिरिट असतं काय असतं ते दाखवलं इथे खेळाडूंना. इथे बाद झाला 2 षटकांचा खेळ मित्रांनो. संपल्यानंतर टीमची अवस्था 18 रन्स 9.0च्या सरासरीनं 2 षटकामध्ये आरसीसी भगतवाडी टीमने जमा केल्यात.
एकूण 18 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाज म्हणून मोहन फडके टीमचा तिसरा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज देवत साठी गोलंदाजी करणार. 18 मध्ये आपण पाहतोय 6 गडी आतापर्यंत त्यांनी गमावलेले आहेत. यावेळेचा बॉल पंचांकडे अपील, परंतु पंच अपील फेटाळून लावतात. सिंगल आणि डबल न डाव पुढे चालू आहे, डाव पुढे सरकला जातोय. असं वाटलं की सुरुवातीची ओव्हर एवढी जबरदस्त आली होती की आता धावा बनणार नाहीत, परंतु आता मी म्हणेन चांगली धावसंख्या इथे उभारलेली आहे. अद्यापपर्यंत 19 पर्यंत, एकंदरीत 20 पर्यंत पोहोचलेच म्हणूयात. परंतु अजूनही त्यांच्याकडे बॉल शिल्लक आहेत 5 मध्ये. मी म्हणेन किमान 20 जरी आल्या तरी 40 धावा फायटिंग स्कोर आहे मैदानावरती. आणि आपण जर विचार केला ना भगतवाडी संघाचा, तर त्यांचा संघ म्हटला तर मग त्यांची गोलंदाजी, त्यांची ताकद आहे. हा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न जरूर राहिला. बॅट अँड बॉल मध्ये कुठल्या प्रकारचं ब्रशिंग झालं नाहीये. एक चांगला चेंडू गोलंदाज गणेशच्या माध्यमातून, इन स्विंगर गोलंदाज राहिलेला आहे. अगदी वेगानं धावत येतो, बॉलला थोडासा आत वळण देतोय, 50 डिग्रीला चेंडू थोडी गिरकी घेतोय आणि फलंदाजांना त्रास देखील आपण पाहतो त्या चेंडूचा होत आहे. मोहनचा पुढील बॉल, वन्स अगेन डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. स्ट्राईक इथे रोटेट, 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी बिलकुल प्रयत्न नाहीये. अमित केणी, पुराणा चावल, जुना जाणकार खेळाडू, लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू, आज परिपक्वता सिद्ध केली. मी म्हणेन एक डॉट चेंडू झाल्यानंतर त्यांना माहिती आहे की आपल्या समोर एक चांगला फलंदाज आहे. मग तिथे हरी बोराडेला, हरी येस आमच्या हरी बोराडेला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. हरी बोराडे फटका खेळतील का? ताकद आहे त्यांच्यामध्ये, यस ताकद आहे म्हटलं होतं बघा, परंतु ती ताकद कुठेतरी कमी पडली आणि फलंदाज बाद. वीस धावा धावफलकावर, 7 गड्यांचा मोबदला आतापर्यंत. ही ती भगतवाडी टीम नाहीये जी रेग्युलर आपण पाहतोय. कॉज ऑफ ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची. आज आपल्या अस्मिता, मानसिकता सर्व काही हरपून बसलेत असं वाटू लागलेलं आहे. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक, 20 असताना 7 गड्यांचा मोबदला. हा चेंडू आडव्या पट्ट्यानं माइंडसेट सेट करून आले होते. पंचांचं हलू बोट आकाशावर चढू लागलेलं आहे आणि फलंदाज होतोय इथे बाद. धक्का बसतोय टीम भगतवाडीला, एका धावेचा लॉस आणि ते काढू बाद. पुढील अंतिम बॉल षटकामधील आडव्या पट्ट्यानं चांगला स्ट्रोक, 1 रन कंप्लीट. सेकंड साठी जाण्याचा निर्णय राहिलेला आहे आणि दुसऱ्या धावेसाठी गेलेत परंतु पोहोचू शकले नाहीयेत. 1 धावेवरती आपण पाहतोय समाधान आणि इथे गडी बाद होतोय. अशा पद्धतीनं इथे धक्का बसतोय टीमला. खेळाडू आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला 9वा गडी बाद. एकूण 20 धावा असताना संघ एका कठीण अडचणीमध्ये सापडलेला.
तो चलो लौट चलेंगे दोस्तों मैदान के अंदर। गेंदबाजी के लिए गेंदबाज इस टीम के प्रारंभिक गेंदबाज अनिकेत मात्रे गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे। सामने उतनी ताकतवर खिलाड़ी सागर पाटिल और उनका साथ निभाने वाले खिलाड़ी समाधान वाघमारे। इसे आपको जोड़ी देखने के लिए मिलेगी। 21 रनों का लक्ष्य। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होंगे। अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ। गेम ऑन 3, 2, 1 दैट इज द प्ले। फर्स्ट बॉल। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। इस बार उठा के खेला, गेंद हवा में, वहां पे खिलाड़ी तैनात है लेकिन गेंद जाएगी सीमा रेशे के बाहर। 6 रनों के लिए दमदार शुरुआत। क्या स्वागत किया गेंदबाज अनिकेत मात्रे का। बल्लेबाज सागर पाटिल ने 6 रनों के साथ अपने पारी की दमदार शुरुआत। तो बघा संजय दादा पाटील यांचं इथे आगमन झालं विनंती करतो याबाबत पण व्यासपीठावर आपल्या सुद्धा या मोरिया चषकामध्ये स्वागत असेल। मोस्ट वेलकम संजय दादा पाटील। इस बार हल्के हाथों से खेला, इस गेंद को सम्मान देके खेला। ये अच्छे खिलाड़ी की हमेशा खासियत होती है, खराब गेंद के ऊपर प्रहार करना और अच्छे गेंद के ऊपर सम्मान करना। 2 गेंदों का खेल महज समाप्त हो चुका है। 7 रन आपको ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। 2 गेंदों के समाप्ति के बाद आपको समाधान वाघमारे ऑन स्ट्राइक पर नजर आएंगे। 2 गेंद डाली है गेंदबाज अनिकेत मात्रे ने और 7 रन खर्च किया। अभी गेंदे बचेंगी 16 और जीतने के लिए जरूरत होगी 14 रनों की। 16 गेंदे और 14 रनों की जरूरत है। यहाँ से अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी अगर इस मुकाबले में बने रहना है तो आरसीसी भगतवाड़ी टीम की हो, क्योंकि रनों और गेंदों का फासला देखा जाए ना तो 2 गेंदें ज्यादा है। वहां पे खिलाड़ी तैनात है। बहुत बढ़िया फील्डिंग उस खिलाड़ी के माध्यम से देखने के लिए मिलेगी। जरूर उस खिलाड़ी ने अपने टीम के लिए 3 रन बचाए। सिंगल आता हुआ, सिंगल के साथ 8 रन ऑन बोर्ड पर आपको देखने के लिए मिलेंगे। तो आदरणीय व्यक्तिमत्व, दमदार नेतृत्व मोह गांव के संजय दादा पाटिल यहाँ पे तशरीफ रखते हुए नजर आएंगे। उनका भी हम खास करके इस श्रृंखला के माध्यम से तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 8 रन ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। अभी आने वाली गेंदें बचेंगी 15। इस बार उठा के खेला, गेंद हवा में है, गेंद जाती भी सीमा रेशे के लगत गेंद जाएगी सीमा रेशे के बाहर। सागर पाटिल के बल्ले से आता हुआ दन 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 करने वाला दमदार छक्का। रुकेंगे नहीं, झुकेंगे नहीं। जिंदगी से यही सीखा है, मेहनत कर तो रुकना नहीं है, हालात कैसी भी हो किसी के सामने झुकना नहीं है। पहचान चोटी तर नक्कीच आपण पाहू शकता मान्यवर आपण पाहतोय संजय पाटील आपण यांना लाईव्हच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहतोय। त्यांच्या समेत आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजन करता प्रशांत दादा मात्रे यांना सुद्धा आपण स्क्रीनवर पाहू शकता। आणि ही जी श्रृंखला ज्यांच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते ती साईप्रीत लाईव्ह देबद यांचं सुद्धा स्वागत करूया। 15 रन ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे आपको। 21 रनों का लक्ष्य था और अभी आने वाली गेंदें बचेंगी 13 और जीतने के लिए केवल जरूरत होगी 6 रनों की। एक तरफा मुकाबला देखने के लिए मिल रहा है। मुकाबले में मजा नहीं दोस्तों, क्योंकि 13 गेंदे और केवल 5 रन बनाने हैं। इस बार उठा के खेला, रिवर्स स्लिप अटैक किया था, सक्सेस हुए खिलाड़ी समाधान वाघमारे। गेंद जाती भी सीमा रेशे के लगत गेंद जाएगी सीमा रेशे के बाहर 4 रनों के लिए। ये दमदार चौका आता हुआ खिलाड़ी के माध्यम से देखा जाए तो समाधान वाघमारे से माध्यम से, और इसी के साथ 20 रन ऑन बोर्ड पर। अभी आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 1 रनों की जरूरत है। तर आदरणीय व्यक्तिमत्व, दमदार नेतृत्व आपण पाहतोय राजेंद्र दादा पाटील यांचं इथे आगमन झालं आहे व्यासपीठावर। त्यांना विनंती केली जाते की याबाबत व्यासपीठावर आपलं सुद्धा मोरिया चषकामध्ये स्वागत असेल। सातत्याने जर पाहिलं मग बेलवली गावामध्ये स्पर्धा म्हणा, मग कुठेही स्पर्धा म्हणा, दादांची आपण हजेरी नक्कीच पाहत असतो। हॅलो, तर माननीय श्री आगमन झाले राजेंद्र दादा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याच्यानंतर माननीय श्री या ठिकाणी आगमन झालंय अमित दादा जाधव यांचं आगमन झालंय जिल्हा परिषद सदस्य।
आणि माननीय श्री अक्षय पाटील वल्लभ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच पाहुणे मंडळाचं सरसे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतं. जाऊया कंटिन्यू मैदानाकडे. इस बार उठा के खेला, गेंद बाह में है, बिनिंग स्ट्रोक, मुकाबला फिनिश. त्यानंतर आपण पाहतोय मान्यवरांचं स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने केले जाते. मान्यवर आपण पाहतोय राजेंद्र दादा पाटील यांचं व्यासपीठावर आपण आगमन पाहतोय. दमदार स्वागत केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. एक दिवसाची स्पर्धा खऱ्या अर्थानं मोरिया ग्रुप यांची मेहनत आणि